नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूरच्या 4 विद्यार्थ्यांची फ्रान्समधील पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील या विद्यार्थ्यांना 3 महिन्यांच्या इंटर्नशिप दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI, आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, हायब्रिड RAC प्रणाली तसंच इंडस्ट्री 5.0 संदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आणि जसं ऑर्किड महाविद्यालयामध्ये आम्ही म्हणतो की लोकली रूटेड आणि ग्लोबली कॉम्पिटंट, म्हणजे सोलापूरमधल्या विद्यार्थ्यांना आपल्याला भारताबाहेर किंवा ग्लोबमध्ये पाठवायचा आपला मानस असतो. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये ऑलरेडी आपल्याकडे स्टडी अब्रॉड सेल आहे. त्या स्टडी अब्रॉड सेलमधनं आजपर्यंत 91 विद्यार्थी भारताबाहेर मास्टर्स करायला गेलेले आहेत. त्याचबरोबर 2016ला NTIG स्वीडन ह्या युनिव्हर्सिटीबरोबर आपलं टायअप झालं होतं आणि आपले 8 विद्यार्थी स्वीडनला आणि स्वीडनचे 8 विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे येऊन गेले होते. आणि गेल्या 3 वर्षामध्ये 2024ला फ्रान्सचे 3 विद्यार्थी आपल्याकडे पॉलिटेक नॅन्सी या युनिव्हर्सिटीचे 3 महिन्याच्या इंटर्नशिपसाठी सोलापूरमध्ये होते आणि सोलार ह्या डोमेनमध्ये ते 3 महिन्याचं इंटर्नशिप करून गेले होते ऑर्किड विद्यालयामध्ये. आणि त्यानंतर आपले 4 विद्यार्थी 2024मध्येच पॉलिटेक नॅन्सी या युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप 4 महिन्याच्या इंटर्नशिपला गेले आणि ही सुद्धा फुल पेड इंटर्नशिप होती. त्याच्या रेसिप्रोकलमध्ये परत 4 विद्यार्थी पॉलिटेक नॅन्सीचे 2025ला आले आणि आपले 2 विद्यार्थी तिथे गेले. आणि रिसेंटली जसे की ISC झुकमेका युनिव्हर्सिटी फ्रान्समधले 4 विद्यार्थी आपल्या कॅम्पसमध्ये आले होते. 4.5 महिने ते आपल्या इथे इंटर्नशिप केले मेकॅट्रॉनिक्स डोमेनमध्ये आणि ते गेले. त्याच रेसिप्रोकलमध्ये ह्या 2 विद्यार्थ्यांनी जे आहेत ते ISC झुकमेका युनिव्हर्सिटीमध्ये 4 महिने हे इंटर्नशिप कंप्लीट केले. तुम्ही त्यांच्याशी वार्ता करू शकता. आणि त्याच पॅरंट प्रोसेसमध्ये ह्या 2 विद्यार्थी AI व्हॅन्सिटी या युनिव्हर्सिटीमध्ये 3 महिने हे इंटर्नशिप केले. याचा उद्देश एवढाच आहे ना की आपल्या सोलापूरमधल्या विद्यार्थ्यांना भारताबाहेर आपल्याला अपॉर्च्युनिटी द्यायची. त्यासाठी माझ्याबरोबर म्हणजे आमच्या ट्रस्ट मेंबर्ससुद्धा अस्मिता मॅडम, त्यानंतर विश्वजित सर आणि मयुरेश बोडके सर हे 3 आणि आम्ही 15 दिवसाची एक दौरा केला होता फ्रान्सचा रिसेंटली, जेव्हा ह्या विद्यार्थी तिथे होत्या. आणि तिथं आम्हाला आणखीन ह्या 3 युनिव्हर्सिटीबरोबरच आणखीन 3 युनिव्हर्सिटीबरोबर सध्या आम्ही एक 2+2 किंवा 2+3 हा एक जो NEP 2020मध्ये सध्या कन्सेप्ट आहे. म्हणजे 2 वर्ष विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये शिकतील आणि 2 वर्ष फ्रान्समधल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतील आणि त्यांना डिग्री मिळेल. किंवा 2+3 म्हणजे 3 वर्ष विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये शिकतील आणि 2 वर्ष ते फ्रान्समधल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतील. असे ड्युएल डिग्री आपल्याला मास्टर्स डिग्री पण मिळते. त्यासाठी आम्ही सध्या MOU करू इच्छितो आणि करणार आहे. आणि दुसरं एक सेमिस्टर एक्सचेंज प्रोग्राम, म्हणजे पूर्ण सेमिस्टर आपला विद्यार्थी तिथं जाईल आणि क्रेडिट ट्रान्सफर होतील. त्यासाठी सुद्धा आपण सध्या MOU करतो आहे. आणि आता सध्याचं जे स्टुडंट एक्सचेंज आहे ते आणि फॅकल्टी एक्सचेंज आणि रिसर्च एक्सचेंज आपण करतो आहे. हा आमचा सध्याचा मानस आहे आणि आम्ही गेल्या 3 वर्षापासून कन्सिस्टंट करतो आहे. आत्तापर्यंत 40 विद्यार्थी ह्या एक्सचेंज प्रोग्राममधनं एकमेका युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले आहेत. थँक्यू. माझं नाव स्नेहल शिंदे. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये शिकते NQCETमध्ये. म्हणजे जेव्हा मी 2022मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी NQCETमध्ये गेले होते तेव्हा मला CSE AIDS वगैरे सगळे डिपार्टमेंट किंवा ब्रांचेस मला फुल ऑफ म्हणजे विदाऊट चार्जेस मला मिळत होते. पण मी जेव्हा मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये टूर घेतली, मग सरांशी भेटले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलींचा स्कोप काय आहे, ते काय कॉलेजमध्ये चालणारे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरून. आणि त्यांनी सांगितलं की आपण म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर कराल तेव्हा तुम्हाला आउट ऑफ इंडिया किंवा इंटरनॅशनल एक्सपोजरचे पण प्लॅनिंग्स वगैरे असतील. मग थोडासा मला इंटरेस्ट आला. मी त्याच्यामध्ये एंटर झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. जसं हळूहळू मी जेव्हा सेकंड इयरमध्ये गेले तेव्हा आमची फर्स्ट बॅच जेव्हा फ्रान्सला गेली तेव्हा मला एकदम असं स्वतःमध्ये इन्स्पिरेशन झालं. तेव्हापासून सेकंड इयरपासून जसं सरांनी मला आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटनी जे मला सपोर्ट केलं
त्या सपोर्ट थ्रू आणि सगळ्या गायडन्स थ्रू मी आत्ता जस्ट या रविवारीच मी फ्रान्समधून रिटर्न आलेली आहे. ही सगळी माझे एक्सपोजर इंटरनॅशनल एक्सपिरियन्स घेऊन आलेले आहे. कारण माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटीच होते जे की इंजिनिअरिंग केलं आहे आणि पहिल्यांदाच मला हा चान्स मिळाला की मी तिथे जाऊन एक्सपिरियन्स घेण्यासाठी. टेक्निकली बघायला गेलं तर मी जे गोष्टी ते इंजिनिअरिंगमध्ये शिकल्या MPSCET ते थेरॉटिकल किंवा प्रोजेक्ट बेस कॉम्पिटिशन बेस शिकल्या त्या आता मला इंडस्ट्रीयलमध्ये जाऊन एक्सपिरियन्स कशा करायचं, ते अप्लाय कसं करायचं आणि प्रोजेक्ट कसे डेव्हलप करायचे आणि टाईम मॅनेजमेंट विथ द आर पर्स्पेक्टिव्ह. लाईक आपल्या इथे आपल्याला टाईमलाईन दिली जाते, तिथे आपण स्वतः टाईमलाईन डिसाईड करायची. ते फक्त आपल्याला सांगतात की आपल्याला ड्युरेशन एवढं आहे की एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं. ते कसं टाईम मॅनेजमेंट करायचं, दुसऱ्या डिपार्टमेंटचे किंवा दुसऱ्या डोमेनमध्ये रिसर्च करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासोबत कसं कम्युनिकेशन करायचं आणि प्रोजेक्ट आपला कसं कंप्लीट करायचं, आपल्याला असणारा जो कॉन्फिडन्स आहे. आता सध्या आपण इंडियामध्ये राहतो म्हणून आपल्याला कॉन्फिडन्स आहे, पण बाहेर जाऊन जो कॉन्फिडन्स मिळणार आहे रिसर्च पर्स्पेक्टिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी मला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. जस्ट माझी ऑर्किड कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली आहे. अँड फर्स्ट ऑफ ऑल मी मेन्शन करू इच्छितो की मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला आलेलो स्पेशली मी मेथड सरांना भेटलेलो आणि मला त्यांच्याकडूनच हे स्टडी अब्रॉड सेलचं इंट्रोडक्शन वगैरे मिळालेलं आणि त्याच पर्स्पेक्टिव्हने मी ते ॲडमिशन घेतलेलो आणि थँकफुली आज तो मोमेंट आलेला आहे की त्याचा काहीतरी मला उपयोग झाला आणि मी स्पेशली मेन्शन करू इच्छितो की थँक्स टू मेथन सर अँड मला हे चान्स मिळाला आता. अँड एक चॅलेंज किंवा एक एक्सपिरियन्स म्हणून सांगू इच्छितो की स्पेशली आपल्या सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल एक्सपोजर घेतलाच पाहिजे. कारण कसं असतं एखाद्या वेळेस जर आपण बाहेर जाऊन बघितलं जग काय आहे, रिअल चॅलेंजेस तुम्हाला काय फेस करता येईल, तुम्हाला शौर्य धैर्य तुमचं जे काय असेल ते एवढं इन्क्रीज होतं की तुम्ही इकडे येऊन कोणत्या पण प्रोसिजरला कोणत्या पण मोठ्या प्रॉब्लेमला इझिली फेस करू शकता. ती युनिव्हर्सिटी खूप चांगली होती अँड आम्ही जे शिकलो ते कम्प्लिटली AI बेस्ड होतं. सो आम्ही जो प्रोजेक्ट केलो तो AI अँड OCR बद्दल होतं. AIमध्ये बेसिकली फ्रंट एंड आणि बॅक एंड चालत असतं. त्याच्यामध्ये बॅक एंडमध्ये आम्ही कम्प्लिटली AIवर काम करतो आणि AIचा जो आमचा पार्ट होता तो RAG आणि OCRवर होता. सो RAG इज जे आपण ChatGPT यूज करतो, आपण जसं डेव्हलप करतो तो तसा आम्ही मॉडेल तिथं त्या युनिव्हर्सिटीसाठी बनवून एक पार्ट बनवून दिलं आणि OCR त्याच्यासोबत अटॅच होता. सो बेसिकली आमचा प्रोजेक्ट हे रिअल टाईम प्रोजेक्ट होता जे की आम्ही ते युनिव्हर्सिटीसाठी बनवलो आणि त्यांना हँडओव्हर केलो. सो ओवरऑल दिस वॉज माय प्रोजेक्ट एक्सपिरियन्स अँड द फ्रान्स एक्सपिरियन्स वॉज खूप चांगला होता आणि दिस अपॉर्च्युनिटी आय थँकफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी टू मेथन सर अँड माय कॉलेज. Hello everyone, this is Vaishnavi Ramchandra Masai. So basically I come from NK Orchid College of Engineering and Technology, Solapur. So this opportunity was given by the university AI Vancity, which is an AI university which was completely based on AI. शक्यतो जर मराठीमध्ये बोललं तर आपल्या त्यांना सोयीचं पडेल. Yeah. ठीक आहे, हिंदीमध्ये बोलतो.